नाशिकमध्ये आहे एक असं मंदिर जिथं भगवान विष्णू आणि महादेव एकाच ठिकाणी विराजमान आहेत. तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश आणि आज आपण बघणार आहोत धोडंबा येथील वटेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर नाशिकपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर मुंबई महामार्गावरील वडाळी बोईपासून आत गेल्यावर धोडंबे या गावात आहे. हे मंदिर सुमारे 12व्या शतकातले असून हेमाडपंथी शैलीच्या या मंदिरात स्थापत्यकलेचे उत्तम नमुने बघायला मिळतात. मंदिरातील मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी रचना असून मंदिरातील सुंदर नक्षीकाम, 64 योगिनी, शिवपार्वती, यक्ष गणपती आणि कृष्णलीला यांची सुरेख शिल्प बघायला मिळतात. या मंदिराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिरांपेक्षा या मंदिरात सुरसुंदरीचे श्रीशिल्प बघायला मिळतात आणि ही सुरसुंदरी ही प्राण्यांवर स्वार होऊन शिकार करताना देखील आढळते. या मंदिराची घडणच अशी आहे की बाहेर किती ऊन असले तरी आत गेल्यावर थंडगारच लागते. या अद्भुत कलेवरून आपली नजरच हटत नाही. इथे भगवान विष्णू आणि महादेव यांची एकसारखी जुळे मंदिरं बघायला मिळतात. यांची स्थापत्यशैली जरी सारखी वाटत असली तरी त्यांची वास्तुरचना ही वेगळी आहे. हे गाव कद्रू आणि विनिता या दोन नदींच्या संगमावर वसलेलं असून ऐतिहासिक दोडप किल्ला आणि धौम्य ऋषींच्या नावावरून धोडंबे हे नाव पडलं असं सांगितलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही इथे कधी आलाय का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महादेवाची उपस्थिती आणि आत्मीय शांतता हवी असल्यास या मंदिराला नक्की भेट द्या. आणि अशाच नवनवीन अपरिचित सुंदर मंदिरांबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.